काय रे बाबा, तुम्हाला काय फक्त दलितांच्या जमिनी दिसतात का? गेल्या 40-50 वर्षापासून बदनापूरला दलित, मागासवर्गीय, आदिवासी जमीन कसतायत, पिकं लावलेली आहेत आणि सीओ मुख्य अधिकारी त्या ठिकाणी घनकचरा घोषित करून कचरा टाकायला सुरुवात करतो. नारायण कुचे राखीव मतदारसंघातून आमदार झाले, विसरले का? आणि दलितांना देशोधडीला पाठवायचं, बाबासाहेबांच्या लेकरांना रडवायचं, बाबासाहेबांच्या लेकरांना त्यांच्याकडून जमिनी हिसकावून घ्यायच्या. बाबासाहेबांमुळे तुम्ही आमदार झालात, लाज वाटायला पाहिजे. एक दलित आमदार आणि दलितांच्या जमिनी हिसकावल्या जातात. ती दलितांची जमीन आहे, गायरान जमीन आहे, 50 वर्षापासून ताब्यात आहे, म्हणून तुम्ही तिथं कचरा टाकताय, सगळ्या शहराचा घनकचरा करताय, डम्पिंग ग्राउंड करताय दलितांच्या जमिनीचं. दुसऱ्या जमिनी नाहीत मिळाल्या. राज्यभर पक्षाचे कार्यालय अतिक्रमणात, अनेक संस्थांना जमिनी सरकारी देता 1 रुपया करणे, नेत्यांचं पोट भरायला 450 एकर